येथे जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. मी राजेंद्र सुतार, हिप्नो माइंड गुरु आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे उद्घाटक, या तरुण मंडळाचे अध्यक्ष व सर्व सभासद, स्टेजवर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो आणि मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी राजेंद्र सुतार गेले 20 वर्षे हिप्नॉटिझमचे शेकडो कार्यक्रम केलेले आहेत. हिप्नॉटिझमद्वारे अनेक मानसिक रुग्णांना विकारमुक्त केलेला आहे. मी सर्वत्र ठिकाणी हिप्नॉटिझमची कार्यशाळा घेत असतो. महाराष्ट्र आणि भारतातील अनेक राज्यामध्ये हिप्नॉटिझमची कार्यशाळा घेत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून हजारो लोकांना हिप्नॉटिझम शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, बिझनेसमॅन, विद्यार्थी, ॲक्टर, काही परदेशी व्यक्तीसुद्धा आहेत. हे सर्व लोक हिप्नॉटिझम शिकून संमोहन क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य करत आहेत. NLP, सेल्फ हिप्नॉटिझम, स्टेज हिप्नॉटिझम, हिप्नोथेरपी, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, पॉझिटिव्ह थिंकिंग, विविध उपचार पद्धती, अशा अनेक विषयावरती लोकांना मार्गदर्शनाने उपचार करत आहे. माझ्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला सोशल मीडियावरती मिळेल, जसे की गुगलवरती, फेसबुक, यूट्यूब वर तुम्ही जर सर्च केला राजेंद्र सुतार हिप्नॉटिझम किंवा राजेंद्र सुतार्स माइंड प्रोग्राम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जरी सर्च केला तरीही सर्व तुम्हाला माहिती उपलब्ध होईल. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला या कार्यक्रमाचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत आणि यापूर्वीही कार्यक्रम झालेले त्याचे सर्व व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. तसेच शाळा कॉलेजमध्ये मुलांचं माइंड प्रोग्रॅमिंग करत असतो, त्याचेही व्हिडिओ तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. यूट्यूब चॅनलचं नाव आहे राजेंद्र सुतार. इंस्टाग्राम चॅनलचं नाव आहे राजेंद्र सुतार .official. आणखीन दुसरी चॅनल आहेत हिप्नो माइंड गुरु. आणखीन एक चॅनल आहे हिप्नो माइंड. असे 3 आमचे इंस्टाग्रामचे चॅनल आहेत. त्या सर्व चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. आजपर्यंत आम्ही हजारो लोकांना हे सर्व विषय शिकवलेले आहेत. शाळा कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षक वर्गालाही याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. अभ्यासात कसे लक्ष ठेवावे, कॉन्फिडन्स कसा वाढवावा, परीक्षेची भीती कशी काढावी, अशा विषयावरती मार्गदर्शन केलेलं आहे. तर मित्रांनो, हिप्नॉटिझम संबंधी थोडंसं जाणून घेऊया. तर या 2.5 ते 3 तासामध्ये आपण बघणार आहोत हिप्नॉटिझम म्हणजे काय, हिप्नॉटिझमचे उपयोग कोणकोणते आहेत आणि शेवटी हिप्नॉटिझम शोमधून करमणूक पाहणार आहोत. तुमच्यातील काही मंडळींना मी स्टेजवरती बोलवणार आहे. त्यांना हिप्नॉटिझम करून त्यांच्याकडून काही करमणुकीचे मनोरंजनात्मक कार्यक्रम करून घेणार आहे. हिप्नॉटिझमच्या अवस्थेत मी जर त्यांना सांगितले की डान्स करा किंवा कोणत्याही ॲक्टिव्हिटी करा, गाणे म्हणा किंवा भाषण करा, त्या सर्व सूचना दिल्याप्रमाणे उत्कृष्ट पद्धतीनं कार्यक्रम सादर करतील. अगदी आपण त्यांच्याकडून 2 ते 2.5 तासामध्ये हे कार्यक्रम सादर करून घेणार आहोत. हिप्नॉटिझम म्हणजे काय, तर
आता आपण 10 ते 15 मिनिटं पाहूया की हिप्नॉटिझम म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये कोणकोणते उपयोग आहेत. मित्रांनो, डॉक्टर सिगमंड फ्राइड, ज्यांना आपण फादर ऑफ मॉडर्न सायकॉलॉजी, मानसशास्त्राचे जनक म्हणतो, त्यांच्या मते प्रत्येक माणसाला 2 मनं असतात. त्यातील एका मनाला बाह्य मन आणि दुसऱ्या मनाला अंतर्मन म्हणतात. हिप्नॉटिझम म्हणजे जर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये डोळ्याच्या किंवा बोटाच्या माध्यमातून समूह शक्ती सोडतो किंवा विशेष प्रकारे सूचना देऊन समोरील व्यक्तीला त्याचे बाह्यमन झोपवून अंतर्मन जागं करतो, यालाच हिप्नॉटिझम म्हणतात. हिप्नॉटिझमचे या अवस्थेत तुम्ही अतिशय जागा असता. हिप्नॉटिझमचे उपयोग. हिप्नॉटिझम हे बहुउपयोगी शास्त्र आहे. या शास्त्राच्या माध्यमातून आपण मनोशारीरिक आजार, कॉन्फिडन्स, भीती, अभ्यासाविषयी, तुमच्या जीवनातील अनेक घडणाऱ्या गोष्टीमुळे झालेल्या निगेटिव्ह विचार कायमस्वरूपी काढता येतात. जसे की भीती, ताणतणाव, निराश, चिंता, काळजी, भयगण, चिडचिडपणा, आळसपणा, संस्कृतीमध्ये विकृती आली असेल, भावना अतिरेक, आत्मविश्वासाचा अभाव, रागीटपणा, हट्टीपणा, द्वेष, तसेच झोप न लागणे, झोपेत बडबडणे, वाईट स्वप्न पाहणे, लोकात न मिसळणे, जवळच्या व्यक्तीवर संशय घेणे, आत्मविश्वास कमी होणे, अविश्वास जास्त दाखवणे, सतत मृत्यूविषयी विचार करणे, असे सर्व गोष्टी हिप्नॉटिझमच्या माध्यमातून तुमच्या मनातून काढून टाकल्या जाऊ शकतात. तर आता मित्रांनो, आता आपण जास्त वेळ घेणार नाहीत. तुम्ही ज्या कार्यक्रमासाठी इथे जमलेले आहात, त्या तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला लगेच सुरुवात करणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यामध्ये एकाग्र शक्ती, स्मरणशक्ती, आत्मविश्वास इत्यादी वाढवायचे आहे, त्यांनी आणि ज्यांना आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी घडलेल्या असतील किंवा व्यसन असतील, त्याच्यापासून मुक्त व्हायचं आहे, त्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यापूर्वी या कार्यक्रमाचे काही सूचना असणार आहेत. या कार्यक्रमामध्ये ज्या व्यक्तींना कोणताही मानसिक त्रास असेल, गोळ्या औषध चालू असतील, कोणाचं ऑपरेशन झालं असेल किंवा तब्येत बिघडलेली असेल किंवा कोणताही व्यक्ती ड्रिंक केलेला असेल, त्यांनी याच्यामध्ये भाग घ्यायचं नाही. आणखी एक दुसरी सूचना आहे, वय वर्ष 15च्या पुढचे आणि वय वर्ष 45च्या आतील व्यक्तींना इथं स्टेजवरती यायचं आहे. कारण मित्रांनो, स्टेजवरती फारच जागा कमी आहे आणि लहान मुलांच्या अंगावरती मोठी मुलं पडल्यानंतर लागण्याची शक्यता असते आणि वयोवृद्ध लोक असतील तर त्यांनाही त्याचप्रमाणे लागण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं जे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वजण धष्टपुट याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे, सहभाग घ्यायचा आहे. ज्यांना कुणाला या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन उभं राहायचं आहे आणि नंबराप्रमाणे जसं वर बोलवे त्या पद्धतीनं वर यायचं आहे. आणखीन एक तिसरी सूचना आहे, या कार्यक्रमामध्ये कोणत्याही गोष्टी तुमच्या वैयक्तिक विचारलेल्या जात नाहीत. फक्त आणि फक्त या कार्यक्रमामध्ये करमणूक करून घेतली जाते, विनोदाचा भाग म्हणूनच घेतला जातो. आणखीन रसिक प्रेक्षकांच्यासाठी सूचना आहे, या कार्यक्रमामध्ये कोणत्याही जाती धर्माचा, कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा जर संबंध आला
तर तो केवळ योगायोग समजावा. आमचा कोणताही उद्देश नाही की त्या व्यक्तीचं किंवा त्या समाजाचं किंवा कोणत्याही पक्षाचं मन दुखवावं. तो केवळ योगायोग असणार आहे. या कार्यक्रमाचा तो विनोदी भाग म्हणून ऐकून आपण तिथंच सोडून द्यावं ही नम्र विनंती. चला तर या कार्यक्रमासाठी जे लोक येणार आहेत ती सर्वजण स्टेजच्या बाजूला येऊन उभं राहावं. या कार्यक्रमामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी पाहणार आहात. हातात हात देऊन मी चुटकी वाजवून बोलता बोलता हिप्नोटाईज करून काही लोकांना मी क्षणात झोपवणार आहे. आणखीन स्टेजवरील मित्रमंडळी जे काही आलेले आहेत आणि येणार आहेत त्यांच्यासाठी सूचना. बघा मित्रांनो, तुम्ही हिप्नोटिझमच्या अवस्थेत जाता याचा अर्थ तुम्ही बेशुद्ध पडता असे नाही. बाहेरचे काही ऐकू येत नाही किंवा तुमच्या मनात कोणते विचार येत नाहीत असे नाही. हिप्नोटिझमच्या अवस्थेत तुमचे पंच ज्ञानेंद्रिय कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ सर्व 9 पटीने जागृत होत असतात. म्हणून तुम्ही यापेक्षा 9 पटीने जागृत असता. प्रेक्षकांचे किंवा आजूबाजूच्या सर्व बारीक सारीक गोष्टी, आवाज तुम्हाला स्पष्ट ऐकू येत असतात. तुम्हाला आजूबाजूची संपूर्ण जाणीव असते. म्हणून हिप्नोटिझम म्हणजे बेशुद्ध अवस्था नाही आणि तुम्ही कोणत्याही बेशुद्ध पडणार नाही. तुम्ही कोणीही बेशुद्ध पडणार नाहीत. त्या अवस्थेमध्ये तुम्ही याहीपेक्षा जादा अधिक सतर्क असता, अधिक जागा असता. ज्यावेळी तुम्ही हिप्नोटिझमच्या अवस्थेत जाता त्यावेळी तुमचे अंतर्मन जागे होते आणि तुमच्या अंतर्मनामध्ये मी ज्या दिलेल्या सूचना आहेत त्या सर्व स्वीकार करून तुम्ही हे कार्यक्रम सादर करणार आहात. या कार्यक्रमाच्या शेवटी मी सर्वांचं एकाग्रशक्ती, स्मरणशक्ती, धाडस, स्टेज हिअरिंग, जीवनातील वाईट गोष्टी घडलेल्या सर्व काही काढून तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी, आत्मविश्वास वाढवणार आहेस, एकाग्रशक्ती वाढवणार आहे. तर या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी कोणताही गोंधळ न करता सावकाशपणे स्टेजवरती यायचं आहे. आणि स्टेजवर आलेल्या मित्रमंडळींना सूचना आहे, तुमच्या जवळील जे काही मौल्यवान वस्तू असतील ते बाहेर काढून ठेवून यायचे आहेत. जसे की कडा, पेन, अंगठी किंवा कोणत्याही फिट वस्तू असतील, जसे की हाताला एकदम फिट दोरा बांधलेला आहे किंवा कानामध्ये बाली वगैरे, अशा कोणत्याही गोष्टी असतील, मौल्यवान वस्तू असतील, मोबाईल असेल, त्या सर्व काही गोष्टी बाजूला ठेवून यायचं आहे. तुमच्या नातेवाईकांच्याकडे, मित्रांच्याकडे देऊन तुम्ही स्टेजवरती यायचं आहे. या कार्यक्रमामध्ये चुकून काही तुमच्या मौल्यवान वस्तू पडून बाजूला जाऊ शकतात. त्यामुळं तुम्ही या सर्व वस्तू ठेवून यायचं आहे. 1, 2 आणि 3. थँक्यू सो मच मित्रांनो. तर आता या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. रसिक प्रेक्षकांना सूचना आहे, मला 15 मिनिटं तुमच्या शांततेची आवश्यकता आहे. सर्वांनी कृपया 15 मिनिटं शांत राहा. आणि जर इथं स्टेजवरती हिप्नोटिझम होणारी व्यक्ती पडत असतील, हिप्नोटिझममध्ये जात असतील, तर हसू नका. गाण्यांचा अगदी मनसोक्त